नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिला लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केलेला आहे। फेब्रुवारीचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधक सरकारवर टीका करत होते, मात्र आता महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। पैसे जमा झाल्यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे। 1,500 रुपये यावरच समाधान मानावे लागणार का? महिला लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या 2100 रुपये अनुदानावर आता यू-टर्न घेतलेला आहे। महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होते। यावरच बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हे आश्वासन फक्त निवडणूक जाहीरनाम्यातील असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे सध्या महिलांना 1,500 यावरच समाधानी मानावे लागणार आहे। विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी जोरदार टीका केलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार श्री सुनील प्रभू यांनी सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन फक्त फसवे असल्याचे सांगितलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 250 कोटी महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे। यातील 83% लाभार्थी विवाहित आहेत, तर 1.8% विवाहित महिला आहेत, तर विधवा महिलेचं प्रमाण फक्त 4.7% असून घटस्फोटित निराधार महिलांचा 1% वाटा आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।